हॅलो नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत आपल्या स्टाईलमध्ये, म्हणजेच की महाराष्ट्र स्टाईलमध्ये कटाची आमटी. आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम तर्रीदार आणि एकदम अशी स्वादिष्ट आपण इथे कटाची आमटी केलेली आहे. आणि याची रेसिपीसुद्धा मी या यूट्यूबमध्ये अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे कढईमध्ये टाकायचा आहे कांद्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे, थोडंसं करपवायचं पण आहे त्याला. इथे बघू शकता कांदा आपला चांगला असा परतून झालेला आहे आणि त्याला एका ताटलीत काढायचं आहे. ताटलीत काढल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण मी आधीच ठेचून घेतलेला होता आणि इथे आलंसुद्धा मी ठेचून घेतलेला होता. आणि हे सगळं आपण भाजून काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे खोबऱ्याचं कीस मार्केटमध्ये भेटते, तुम्हाला बाजारात अवेलेबल आहे. तर हे सुद्धा आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. इथे बघू शकता रंग त्याचा पूर्णपणे चेंज झालेला आहे, कलर त्याचा बदललेला आहे. आणि आता आपण ह्यालासुद्धा एका ताटलीत काढून घेऊयात. तर बघू शकता खोबऱ्याचं कीस जे आहे ते आधी टाकलं तेव्हा ते पांढरं होतं, आता अशा प्रकारे त्याचा रंग झालेला आहे. आणि त्यालासुद्धा आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया, त्याच ताटलीत काढायचं आहे. तर इथे बघू शकता खोबऱ्याचं कीस मी काढलेलं आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे गावरान तीळ. तिळाने ना आपल्या भाजीला चांगला थिकनेस येतो, घट्टपणा येतो, त्याच्यामुळे तीळ आपण यूज करतो, तर वापरतो आपण सगळ्याच भाज्यांमध्ये. आणि आपण ही तीळसुद्धा चांगली अशी परतून घ्यायची आहे. ते बघू शकता एकदम छान प्रकारे तिचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे. आणि त्याच कढईमध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर. हिरवीगार गावरान कोथिंबीर अशी मला भेटलेली होती बाजारात, तर तीसुद्धा मी इथे छान अशी परतून घेतलेली आहे तेलामध्ये. आणि त्यालासुद्धा इथे काढून थंड करून घेतलं होतं मिश्रण आणि त्याच्यानंतर त्याला वाटूनसुद्धा घेतलं मिक्सरमधनं. तुमच्याकडे वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण ते वाटू शकता, माझ्याकडे नव्हतं त्यामुळं मी ते मिक्सरमध्ये वाटलं. आता आपण ह्याला बनवायचं कसं ते बघूयात. तर त्याच कढईमध्ये टाकायचं आहे तेल आणि त्याच तेलमध्ये टाकायचं आहे आपल्याला भाजलेला आणि वाटलेला मसाला. ते मसाला वाटून झाल्यानंतर माझ्या घराची चटणी होती इथे, जे की माझ्या घरात आई बनवते दरवर्षी मसाला, तर तोच मसाला मी इथे यूज केलेला होता. बरबाटचा मसाला होता. आणि थोडीशी हळद टाकली होती रंगासाठी आणि त्याला चांगलं असं परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत त्याला छान असं भाजून घेतलं. त्याच्यानंतर इथे टाकलं मी टमॅटो. जास्त करून लोक आपल्याकडे टमॅटो टाकत नाहीत आमटीमध्ये, आमसूल वगैरे टाकतात, पण मी टमॅटो यूज करते. छान लागतं टेस्ट त्याचा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि इथे बघू शकता छान अशी तर्री सुटलेली आहे त्याला. आणि ही आहे आपली हरभऱ्याची डाळ. तुम्हाला तर माहिती आहे, त्याला उकडून त्याला वाटून घ्यावी लागते. आणि ही आपली कटाची आमटी आहे. आणि इथे बघू शकता एळवणीचं जे पाणी आहे आपलं डाळ शिजलेलं जे पाणी असतं हरभऱ्याची डाळीचं, तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी तुम्ही यूज करू शकता. तर इथे मी पाणी टाकून घेतलं होतं, मीठसुद्धा टाकून घेतलं होतं आणि चांगली अशी त्याची एक छान मस्त अशी उकड मी काढून घेतली होती आमटीची. उकळी येऊन दिली होती त्याला आणि ते वरतून टाकली होती कोथिंबीर. हिरवीगार अशी छान मस्त कोथिंबीर होती, तीसुद्धा टाकली. आणि ते बघू शकता छान अशी तरी सुटलेली आहे आपल्या आमटीला. आणि ते बघू शकता आपली आमटी बनवून रेडी झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.